गंगापूर शहरातील रेहाना कॉलनी या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून 33 केव्ही उच्च दाब वाहिनीला स्पर्श लागून 11 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे। गंगापूर शहरात याच तारेमुळे आतापर्यंत 4 अपघात झाले तरी विद्युत वितरण विभाग झोपेतच आहे। शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास सदरची घटना घडली। शहरातील माजी नगरसेवक नवाब शेख यांच्या घरी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त पाहुणे आलेले होते आणि यातील शेख यांची नात मसिरा इसाक शेख वय 11 वर्षे गच्चीवर असताना गच्चीवरून 33 केव्ही उच्च दाब वाहिनी गेलेल्या तारेखाली जाताच तिला तारेने ओढून घेतले आणि विद्युत स्पर्शाने मुलगी गंभीर जखमी झाली। नातेवाईकांनी तात्काळ तिला लाकडी बल्लीच्या सहाय्याने तारेपासून दूर केले, तोपर्यंत ती भाजून गंभीर जखमी झाली होती। तिला त्वरित जखमी अवस्थेत गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आणि या ठिकाणी प्रथमोपचार करून तिला पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले। आतापर्यंत शहरातील रमईनगर, समतानगर, रेहाना कॉलनी आणि पुन्हा याच कॉलनीमध्ये 11 वर्षीय मुलगी तारेच्या संपर्कात आल्याने भाजली गेली। वास्तविक पाहता पहिला अपघात झाल्यावर विद्युत वितरण विभागाने वेळीच खबरदारी घेऊन या ठिकाणी उपाययोजना करणे अपेक्षित होते, मात्र संबंधित विभागाने कुठलीच उपाययोजना न केल्याने एकामागून एक असे आतापर्यंत 4 अपघात होऊन नागरिक जखमी होण्याचा क्रम सुरूच आहे। विद्युत वितरण विभागाच्या दुर्लक्षामुळे अजून किती बळी जाणार।